हॅलो, नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी आरती आपल्या शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे, की माझा लाडकी बहीण योजनेचा निधी हा माझ्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे मैत्रिणींनो. सर्वात प्रथम मी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे मनापासून आभारी आहे. फक्त आणि फक्त तुमच्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माता-भगिनींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा घेता येत आहे. तर मला हा फॉर्म भरत असताना कोणते डॉक्युमेंट जमा करावी लागली, मी हा फॉर्म कोणत्या ॲपवरून कधी भरला, कधी अप्रूव्हल झाला आणि मला पैसे कधी भेटले, मी कोणत्या बँकेत अकाउंट ओपन केलेलं आहे, हे सगळं मी डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर मी खूप महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांचंसुद्धा जर काही काम असेल तर त्या पटकन करून घेतील. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मैत्रिणींनो, पहिलं आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते, मी नारी शक्ती दूत ॲपवरून मी माझा फॉर्म भरला होता. तर 30 जुलैला मी माझा फॉर्म भरला होता. 9 ऑगस्टला तो अप्रूव्हल झाला आणि 17 ऑगस्टला मला लाडकी बहीण योजनेचा निधी माझ्या अकाउंटवरती जमा झाला. तर मी नारी शक्ती दूत ॲपवरून मी माझा फॉर्म भरला होता. त्यासाठी मला फक्त आणि फक्त 5च डॉक्युमेंट लागली होती. पहिलं डॉक्युमेंट आधार कार्ड, दुसरं डॉक्युमेंट रेशन कार्ड. इथे तुम्हाला पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड तुम्ही इथे वापरू शकता आणि जर रेशन कार्ड नसेल तर 2.5 लाखाच्या आतमधील उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट 15 वर्षाचा पुरावा म्हणून मी इथे मतदान कार्ड इथे वापरलं होतं आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट जे आहे ते तुमचं बँकचं पासबुक, अकाउंट नंबर आणि IFSC नंबर इथे लागणार आहे. 5वं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे तुमचा फोटो. फक्त आणि फक्त 5 डॉक्युमेंटमध्ये तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरून होतो, सबमिट होतो मैत्रिणींनो. तो फक्त व्यवस्थितरित्या फॉर्म हा सबमिट करायचा. जे काही डॉक्युमेंट्स असतील ते फक्त तुम्हाला क्लिअर दिसले पाहिजेत. तर तुमचा फॉर्म लगेचच पेंडिंगला असेल तर एंड रिव्ह्यूला जातो. एंड रिव्ह्यूमधून मग तुमचा फॉर्म चेकिंगला घेतला जातो आणि मग अप्रूव्हल होतो. फक्त आणि फक्त एवढीच प्रोसेस आहे मैत्रिणींनो. मी तुम्हाला परत तेच सांगते मैत्रिणींनो, जरी तुम्ही फॉर्मवरती अकाउंट नंबर वेगळा दिला असेल आणि तो आधारसोबत लिंक नसेल आणि दुसरा तुमचा बँक खातं आधारसोबत लिंक असेल, तर जे बँक खातं आधारसोबत लिंक आहे त्याच अकाउंटवरती तुम्हाला हे लाडक्या बहीण योजनेचा निधी हा भेटणार आहे मैत्रिणींनो. माझे 2 बँक खाते होते. तर माझे दोन्ही सुद्धा माझे आधारला लिंक खाते नसल्यामुळे मला खूप जास्तीचा प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे मला बँकेमध्ये जावं लागलं आणि मला तिथे सांगण्यात आलं, की तुमचं बँक खातं आधारला लिंक होण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 दिवस पण लागू शकतात किंवा 15 पण दिवस लागू शकतात. कारण सिस्टमवरती बराचसा खूप सारा लोड असल्यामुळे या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल, असं त्यांनी मला बँकेमध्ये सांगितलं होतं. मग मला काय करावं असं काही सुचेना आणि मग मी म्हटलं, की आता पोस्टामध्ये आपलं खातं ओपन करावं. तर मी पोस्ट बँकेमध्ये गेले आणि तिथं माझं खातं एका दिवसामध्ये ओपन करण्यात आलं. तर IPPB बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेड बँकेमध्ये खातं हे तुमचं एका दिवसामध्ये म्हणजेच की लगेच तिथं ओपन करून मिळतं आणि तुमच्या आधारसोबत 24 तासाच्या आतमध्ये ते लिंक होऊन जातं मैत्रिणींनो. जर तुमचं बँक खातं 2-3 बँक खाते असतील आणि तुमच्या आधारसोबत कनेक्ट नसतील, तर या प्रोसेससाठी कमीत कमी 8 ते 15 दिवस लागू शकतात. त्यापेक्षा तुम्ही पोस्टामध्ये जाऊन तुमचं बँक खातं ओपन करून घ्या आणि माझं सुद्धा तेच झालं होतं. मी माझी आपली पुणे पीपल ही बँक दिली होती. पण ती आधारला लिंक नसल्यामुळे माझे जे पेमेंट आहे ते पोस्ट बँकेमध्ये जमा झालेलं आहे मैत्रिणींनो. हे स्पेशल मी तुमच्यासाठी खास सांगत आहे. कारण मी मागे सुद्धा 2-3 व्हिडिओ बनवले होते. तुमचा आधार हे बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर परत एकदा मी तुम्हाला सांगते, Google Chromeमध्ये तुम्हाला माय आधार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा जो जसा आहे तसाच तिथे टाकायचा आहे. त्यानंतर मग ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी सबमिट करायचा. त्याच्यानंतर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन येईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग ते ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेसोबत लिंक आहे मैत्रिणींनो. तर ही प्रोसेस तुम्ही पटकन करून घ्या. कारण बाजूच्या मैत्रिणींना मेसेज आला आहे, बाजूच्या मैत्रिणींना पैसे जमा झालेत आणि मला का पैसे जमा झाले नाहीत? तर फक्त आणि फक्त तेच कारण असू शकतं, की तुम्ही तुमचं बँक खातं आधारसोबत लिंक केलेलं नाही मैत्रिणींनो. तर बऱ्याच सरकारी योजना असतील त्याच्यामध्ये PM किसान योजना असेल किंवा गॅस सबसिडी असेल किंवा आता जी चालू आहे ती माझी लाडकी बहीण ही योजना असेल. तर या योजनांचे सरकारी योजनांचे पैसे बँक खात्याला आधार लिंक असल्याशिवाय तुमच्या अकाउंटवरती येत नाहीत मैत्रिणींनो. जर तुम्ही फॉर्मवरती तुमची वेगळी बँक असेल तर काही काळजी करू नका. जे पेमेंट हे तुमच्या आधारसोबत जी बँक लिंक आहे
त्या बँक खात्यात येऊन जातील मैत्रिणींनो. तर वेळ घालवू नका. जर आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक नसेल, तर लिंक करून घ्या. बँक सीडिंग स्टेटस तुम्ही फक्त एकाच बँकेसोबत बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह हे करू शकता. तर कोणती बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे हे तुम्ही घरबसल्या सुद्धा चेक करू शकता मैत्रिणींनो. तर मी माझा फॉर्म जो आहे तो 31 जुलैला भरला होता. तर मला 9 ऑगस्टला माझा फॉर्म अप्रूव्हल झाला आणि मला 17 ऑगस्टला पेमेंट माझ्या खात्यावरती जमा झालेलं आहे. पण माझा काही मेसेज वगैरे आलेला नाही. पण मी डायरेक्टली माझ्या अकाउंटवरती चेक केलं. मुख्यमंत्री योजनेचा निधी हा माझ्या अकाउंटवरती जमा झालेला होता मैत्रिणींनो. तर मी सुरुवातीला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले होते मैत्रिणींनो, की आधारसोबत तुमचं बँक खातं हे लिंक करून घ्या. वेळोवेळी सांगितलं होतं. जे मी माझ्यासोबत प्रोसेस करत होती तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करत होते मैत्रिणींनो. आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी मला फोन कॉल करून सुद्धा विचारले आणि त्यांनी सुद्धा त्यांचं अकाउंट सुद्धा ओपन करून घेतलं. ॲक्चुअली बँकेमध्ये थोडासा वेळ लागल्यामुळे त्यांनी पोस्ट बँकेत त्यांचं अकाउंट ओपन केलं आणि त्यांच्या अकाउंटवरती आता सध्या निधी सुद्धा जमा झालेले आहेत मैत्रिणींनो. तर तुम्ही सुद्धा वेळ घालवू नका. लवकरात लवकर प्रोसेस करा आणि तुमचं अकाउंट हे ॲक्टिव्ह करून घ्या. आता सध्या पोर्टलवरती फॉर्म भरायचं काम चालू आहे. पोर्टलवरती सुद्धा बऱ्याच प्रमाणातील फॉर्म हे मंजूर झालेले आहेत मैत्रिणींनो. काळजी करू नका. जरी पेंडिंगला असतील, तर तुमचे फॉर्म हे चेकिंग करण्यासाठी घेतलेले नाहीत आणि इन रिव्ह्यूला जर स्टेटस दिसत असेल, तर तुमचे फॉर्म चेकिंगसाठी घेतलेले आहेत आणि अप्रूव्हल म्हणजेच की तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे मैत्रिणींनो. काळजी करू नका. मुदत ही वाढवून देण्यात आलेली आहे. सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंत मुदत होती. तर फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा आता सरकारने वाढवून दिलेली आहे. तर काळजी करू नका. पटकन लवकरात लवकर तुम्ही तुमचं अकाउंट हे आधारसोबत लिंक करून घ्या आणि जरी फॉर्म भरले नसतील, तर फॉर्मसुद्धा भरून घ्या मैत्रिणींनो. तर ही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय. थँक